नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौरसाची बाजू आणि चौरसाचा कर्ण दिलेला असेल तर चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक कसा काढायचा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला तर एक एक प्रश्न आपण समजून घेऊया. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती? बाजू 10 सेंटीमीटर गुणिले कर्ण 10 सेंटीमीटर अपॉन 2 इतकंच करायचं आहे. 2 आणि 10 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे एक बे बे पंच 10, 10 पाची 50, 50 चौरस सेंटीमीटर हे उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर आहे, तर त्या दोघांच्या क्षेत्रफळामधील फरक किती? बाजू 8 कर्ण 8 यांचा गुणाकार करायचा आणि भागेला 2 द्यायचे. 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे एक बे बे चोप 8, 8 चोप 32, 32 चौरस सेंटीमीटर उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. एका चौरसाची बाजू 3.5 सेंटीमीटर व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 7 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती? बाजू 3.5 गुणिले कर्ण 7 अपॉन 2. 2 आणि 7 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे एक बे बे 3.5 7. इथं 3.5 गुणिले 3.5 म्हणजे 35चा वर्ग किती आहे? 1225. एक अंक सोडून पॉईंट गुणिले एक अंक सोडून पॉईंट म्हणजे काय? 2 अंक सोडून पॉईंट. 12.25 चौरस सेंटीमीटर हे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला गणित बघायला मिळतील. भूमिती सुद्धा एकदम सोपं आहे, काही अवघड नाही, आणि अंकगणित सुद्धा एकदम सोपं आहे. तुम्हाला सोप्या पद्धतीनं ट्रिक्सनं गणित हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांनाही सुद्धा शेअर करा. आज या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.